हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज करत आहोत पाकपुऱ्या. त्या आपण रव्याच्या. तर छान असा रवा तिंबून घेतलेला आहे. इकडे लाटून गोल गोल काप करून घेतलेले आहेत वाटीच्या साह्याने. आणि इकडे छान अशा पुऱ्या तळून घेत आहोत. आणि हे बघा, इकडे बघा, छान तळलेल्या पुऱ्या अशा लगेच पाकामध्ये घालून त्याला मस्त पाक असं रसरशीत होईपर्यंत आतमध्ये डीप करून घेत आहोत. आणि पुरी बघू शकता तुम्ही कशी छान अशी टम फुगत आहे आपली पुरी. आणि ह्या फक्त रव्याच्या पुऱ्या आहेत. जो आपला बारीक रवा असतो तो रवा तिंबलेला आहे. तिंबताना फक्त थोडंसं तेल गरम करून घातलं, छान असं रव्याला तोडून घेतलं, कोमट पाण्याचा वापर करून रवा छान असा मऊसूत तिंबून घेतला. आणि मस्त एक मोठी पोळी लाटून घेतली रव्याची. आपल्या 2 तास भिजत घातला रवा, छान अशी पोळी लाटून घेतली. त्याच्यावरती तांदळाचं पीठ आणि तुपाचं सारण लावलं. तुम्ही मैदा, कॉर्नफ्लॉवर काही घेऊ शकता. माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं म्हणून तांदळाचं पीठ घेतलं. हे बघा कशी छान टम फुगलेली पुरी आहे आपली, बघू शकता. हे बघा, आपण इकडे काढून घेतोय आणि हे पुरी आपण इकडे घालून घेतोय. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या करून घेते. एक पुरी तळून घेऊया. मस्त अशा पुऱ्या तळल्या जातात जर रवा छान असा भिजला असेल तर. थोडंसं प्रेस करायचं आणि वरतून तेल घालायचं. असं छान पुरी दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी तळून निघते. घाई करायची नाही पलटी मारायला. पहिल्यांदा छान एक साईड तळून घ्यायची, मग दुसरी साईड तळून घ्यायची. इकडेही लक्ष ठेवायचं. इकडं पाक भरलेला आहे आपल्या पुरीमध्ये. हे बघा, तर ही पण पुरी आपण काढून घेऊया. तर आपल्या सगळ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत आणि प्रत्येक पुरी अशी टम्म छान फुगलेली आहे आणि व्यवस्थित पाक भरला आहे. तर बघू शकताय तुम्ही. बघा